कोल्हापूरची भूमी जिथे शिवरायांच्या पदस्पर्शाने मातीला सोनेरी बळ लाभलंय, तिथेच छत्रपती घराण्याच्या गौरवशाली वारशावर आलेली टीका म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला लावलेली ठेच आहे। छत्रपतींच्या वंशजांनी सोनेचा उल्लेख असा करणे म्हणजे केवळ व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण मराठा समाजाच्या आत्मसन्मानाचा अपमान आहे। मधुरिमा राजेंच्या माघारीनंतर आता बंटी पाटलांच्या टीकेतील शब्द म्हणजे अंगावर धगधगणारे कोळसे ओतल्यासारखे झाले। दम नव्हता, झक मारलीस असे शब्द म्हणजे एका महिलेच्या गौरवावर आणि छत्रपती घराण्याच्या आत्मसन्मानावर चिखल फेकल्यासारखे आहे। काँग्रेसचे सतेज पाटील यांना आता महाराष्ट्रातील लोक विचारत आहेत की विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर याच रागाला तुम्ही कसं आवरला होता। छत्रपती घराण्याविरोधात बोलताना जी धाडस दाखवली तीच इमानदारी त्यांच्या अस्मितेच्या रक्षणात का दिसली नाही। महाराष्ट्राच्या अस्मितेची मशाल पेटली आहे। आता सतेज पाटलांनी या मशालीच्या उजेडात आपल्या कृतीचे परिणाम समजून घेत महाराष्ट्राची तातडीने माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्राच्या संतप्त जडतेचा रोष ते विसरू शकणार नाहीत।